नमस्ते माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. मित्र, आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे खासदार आहे की गुंड. मित्र, ही एक बातमीच आहे तसं बघायला गेलं तर. जे आताचे जे खासदार आहेत संजय दिना पाटील हे शिवसेनेतून शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत. म्हणजे ठाकरेंच्या सेनेमधून शिंदेच्या सेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. त्याच्यामुळे ठाकरेंचे शिवसैनिक हे त्यांच्यावरती खूप नाराज झालेले आहेत. त्याच्यामुळे ते त्यांच्या विरोधात घोषणा देत आहेत आणि त्यांचा निषेध नोंदवत आहेत. त्याच्यामुळे संजय दिना पाटील हे खूपच नाराज झाले आहेत आणि त्यांनी एका आणि ज्यावेळी त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते पत्रकारांवर भडकले होते आणि पत्रकाराने काही उलटसुलट प्रश्न विचारले म्हणून ते नाराज होऊन त्यांनी पत्रकारांना मारहाण करेन, मी तुला मारेन अशी धमकी दिली आणि त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. त्याच्यामुळे असा प्रश्न पडतो की हे नक्की खासदार आहेत की गुंड आहेत की जे अशा मारहाणीच्या धमक्या देत आहेत. आता तुम्ही तो व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल काय बोलले आहे ते संजय दिना पाटील. कुठेतरी तुम्ही मारलेत 5 जणांना. मी नाही मारले साहेब. तुम्ही जरा नीट बघा. परत तुम्ही तेच बोलताय. तुम्ही काहीतरी सांगू नका तोंडात साहेब. तुमचं हेच चुकतं साहेब सर्वांचं. आणि मी तुम्हाला नेहमी तुम्हाला बोलायचं नाही का काय करतं ना, उगाच काहीतरी तुम्हाला टीआरपी चालवायला ह्याच्याकडे जा, त्याला काहीतरी उलट बोला, त्यांनी हे बोलला साहेब. मी आतापर्यंत मी नेते मंडळी नाही, नेते मंडळी बोलतील काय नाही. मी बोललो असंच एकदा भडकवून कोणाला शिवसैनिकांना का ज्या लोकांना पाठवलं होतं कोणी असे आले होते लोक, तेव्हा 5 लोक मेले होते. हा, तसं काय परत व्हायला नको. मी कुठे बोललो का मी मारलंय जाऊन? मी जन्माच्या अगोदर कसं मारेल मी कोणाला? काहीतरी थोडं तरी जरा साहेब विपर्यास केला जातो का कुठेतरी? म्हणजे भाऊ, जे तुम्ही बोलला ते तुमच्या सगळी घटना जन्माच्या आधीच्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे? मी बोललोय ते बघा ना जरा तुम्ही. हा, उगाच काहीतरी तोंडात टाकू नका साहेब. जे बोललोय जरा ऐका ना जरा काय बोललोय. मी जन्माच्या अगोदर असं एकदा झालं होतं, तेच बोललोय मी. हा, माझा परिवार काढतात, माझ्या परिवाराबद्दल आता काहीतरी आता नवीनच काहीतरी सुरू केलंय. हा, जरा परिवार, सर्वांच्या परिवारात सर्व असतं. हा, आणि माझा परिवार माझ्या बरोबर आहे. सर्वजण, भले आम्ही वेगळ्या पक्षात काम करतो, माझा परिवार आणि हा माझा परिवार आहे. माझा परिवार खाली नुसतं माझ्या घरचे नाही, सर्व आहे. हा, पसराला आता आयुक्तांना जे पत्र दिले त्याला बोलवतील मी जाईन ना. नाही मी कशाला, मला काय विचारणं झालं तर मी जाईन, बोलेन ना तिकडे. हा, आणि कुठे काय कॅमेरावर बोललोय ना, का मागून थोडी ना बोललोय, कॅमेरावर बोललोय. जे बोललोय जे आहे ते समोर जाणार ना. जे करणार बघा, जे करणार ते भोगणार. हा, राजुल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय? चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल, बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला, कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या गांडीत बोट घालतात आहे. घे, रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय? उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना, मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण ते बोलायचं लिहायचं तर लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा, बाजू कशाला गाडीत घुसताय? अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची? बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. त्यांनी काय बोलू दे, अरे काही बोलू द्यायच्या. गांडीत गेलं आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे भाऊ. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा, तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे. तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या. एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. घरात माझे बायका मुलं झोपलेले आहेत, माझे सुनबाई झोपलेले, घरात गेले, घरात रेकॉर्डिंग केली. काय लिमिट आहे? आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की संजय दिना पाटील काय बोलले आहेत आणि त्यांनी पत्रकारांना कशा धमक्या दिल्या आहेत. पण मला असं वाटतं की हे खासदार आहेत की गुंड आहेत.
तुम्ही जर पत्रकारांना अशा धमक्या देत असाल तर पत्रकारांनी त्यांच्या बातम्या द्यायच्या कशा आणि सत्य जगासमोर आणायचं कसं, हा पण एक प्रश्न निर्माण होईल. कारण जर पत्रकार दहशतीखाली राहिले तर ते बातम्या देऊ शकणार नाहीत. आणि जो पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि तो स्तंभ जर ढासळला तर पत्रकारिता होणार कशी आणि लोकांपर्यंत बातम्या पोहोचणार कशा. पत्रकारांचा तुम्ही राग कशाला करता, ते तुम्हाला प्रश्न विचारता, तुम्ही त्यांना शांततेने उत्तर देऊ शकता, परंतु त्यांना तुम्ही मारेन हे करेन अशा धमक्या देणं हे म्हणजे चुकीचं आहे. आणि संजय दिना पाटील आता हे खासदार आहेत आणि एक लोकप्रतिनिधींनी कसं वागलं पाहिजे, पत्रकारांना कशी उत्तर दिली पाहिजे याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि मग उत्तरं दिली पाहिजेत. कारण लोक तुमच्याकडे एक लीडर म्हणून बघतात आणि तुमच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हीच जर असं वागायला लागलं तर जनतेने कोणाही तोंडाकडे बघायचे असं. म्हणून लोकप्रतिनिधी कसं वागावं याचे पण काही नियम ठेवायला पाहिजेत. आणि आता एकनाथ शिंदे त्यांच्यावर काय कारवाई करणार की नाही हा पण मोठा प्रश्न आहे. नुसती दिलगिरी व्यक्त केली म्हणजे होत नाही. तुम्ही दिलगिरी व्यक्त करून काही बोलणार याला काय अर्थच नाही. तर एकनाथ शिंदे त्यांच्यावर काही कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद मित्रो. आता मी तुमचा निरोप घेतो. पुढच्या वेळी आपण एका नवीन विषयावर बोलू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.